राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी तथा आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांची आज हॉटेल सोफिटेल मध्ये भेट झाल्याच्या बातम्या आपण दाखवत आहात खरे, मात्र हे स्पष्ट केले पाहिजे की दोनही नेते दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये गेलेले होते। दोनही नेत्यांचे कार्यक्रम वेगवेगळे होते। जर योगायोगाने हे दोन नेते हॉटेलच्या पोर्चमध्ये, लिफ्टमध्ये, लिफ्टच्या समोर किंवा एखाद्या फ्लोअरवर जर समोरासमोर येत असतील तर राज्यातली एकूण आपली संस्कृती आहे की कुणीही माणूस समोर आला तर आपण त्याला हसून अभिवादन करतो, नमस्कार चमत्कार होणं फार स्वाभाविक आहे। मात्र त्यावरून लगेच सुतावरनं स्वर्ग गाठणं आणि काहीतरी राजकीय घडामोडीच चालू आहेत का असं म्हणणं मला असं वाटतं की फारच प्रीमॅच्युअर स्टेटमेंट असेल। कारण ज्या पद्धतीने घडामोडी घडत आलेल्या आहेत म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या एकूण निरोप समारंभाच्या निमित्ताने जे काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषण केलेलं होतं, या भाषणामध्ये बऱ्याचदा असं होतं की अशा प्रकारचे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा नर्म विनोदी शैलीमध्ये किंवा एक कोपरखळ्या मारत एकमेकांना जुगलबंदीच्या शैलीमध्ये भाषणं केली जातात। त्या आशयाचं ते भाषण होतं। मुळात ऍक्शनला रिॲक्शन काय येते हे पण महत्वाचं असतं। मात्र या सगळ्या म्हणजे देवेंद्रजींच्या ऑफरवर सन्मान्य पक्षप्रमुख कसे रिॲक्ट झाले हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। जी दुसरी भेट झालेली होती त्या दुसऱ्या भेटीतही विधान परिषद आणि विधानसभा दोनही सभागृहाला विरोधी पक्षनेता नसणं हे एकूण राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे। आणि महत्वाचं आमचे नेते सन्माननीय भास्करदादा जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे, त्याचं काय झालं हा एक मुद्दा। आणि दुसरा म्हणजे हिंदी सक्तीचा मुद्दा। या दोन मुद्द्यांवरची ती चर्चा होती आणि आजची तर मुळात भेटच झाली की नाही यावर कुठलीही आपल्याकडे ठोस माहिती उपलब्ध नाही। त्यामुळे आत्ताच अशा कुठल्याही गोष्टींवरून आपण स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचं काहीच कारण नाहीये।